तारीख 15 जनवरी 2025 को शाम 6 बजे सिंधी कालेगांव रोड के सामने सुनार व्यापारी सचिन सुरेश खरडेकर उम्र 50 साल को मोटरसाइकिल पर से नीचे गिराकर उसके पास से सोने के गहने 4,75,000 रुपए कीमत के और नकद रकम 55,000 रुपए की काली बग छीनकर अज्ञात आरोपी रप्पू चक्कर हो गए। तालुका पुलिस स्टेशन में गुन्हा रजिस्टर किया गया। गुना की गंभीरता को देखकर पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने स्थानिक अपराध शाखा के निरीक्षक पंकज जाधव को जांच के आदेश दिए। पंकज जाधव ने लोकल क्राइम ब्रांच की टीम बनाकर आरोपी की तलाश में जुड़ गई और खबरी की मदद से आरोपी का पता चला। आरोपी गणेश शेजुल ने अपने साथीदार की मदद से रोड रॉबरी की। तारीख 18 जनवरी 2025 को जालना के वाल्मीकि नगर में रहने वाले गणेश महादेव शेजुल उम्र 22 साल को क्राइम वॉच टीम ने हिरासत में लेकर पूछताछ की तो उसने अपना जुर्म कबूल। आरोपी विशाल अजय सिंह राजपूत उम्र 20 साल लोधी मोहल्ला जालना, जयेश किशोर राजपूत उम्र 22 साल गांधीनगर जालना, आरोपी अभिजीत राजेश पवार उम्र 22 साल रामनगर जालना, इनकी मदद से रॉबरी को अंजाम दिया। इनके पास से 3,72,015 रुपये का सामान, विभिन्न प्रकार के सोने के गहने और 15,000 रुपये की नकद राशि। अपराध में आरोपियों द्वारा इस्तेमाल किया गया मोबाइल फोन, कुल 4,15,000 रुपये का सामान बरामद किया गया। उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पुलिस अधीक्षक आयुष नोपानी, उप विभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी के मार्गदर्शन में स्थानिक अपराध शाखा के पुलिस निरीक्षक पंकज जाधव, तालुका पुलिस थाने के पुलिस निरीक्षक सुरेश उनवने, सहायक पुलिस निरीक्षक योगेश उबाले, पुलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पुलिस अमलदार सैम्युअल कांबले, रामप्रसाद पभरे, प्रभाकर वाघ, रमेश राठौड़, भावसाहेब गायके, गोपाल गोशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, ईरशाद पटेल, सतीश श्रीवास, देविदास भोजने, रमेश काले, संदीप चिंचोले, कैलाश चेके सभी स्थानीय अपराध शाखा जालना द्वारा जांच में शामिल थे। दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर, त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे 5.25 लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि 55,000 रुपये रोख रक्कम 3 चोरट्यांनी चोरून नेलेली होती। जशीच घटना घडली, घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एसपी श्री अजय बंसल सर, ॲडिशनल एसपी आयुष नोपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने 3 दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यात 4.25 लाख रुपयांचं सोनं, 15,000 रुपये रोख आणि 15,000 रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। या 3 आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे। गणेश महादेव शेजुळ, विशाल अजय सिंग राजपूत, जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी 4 आरोपी आपण अटक केलेले आहे त्यामध्ये आणि 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तालुका जालन्याचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवने, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पोहरे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, भाऊराव गायके, गोपाल कौशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, देविदास भोजने, रमेश काळे, संदीप चिंचोले, कैलाश चेके या सर्वांनी मिळून केलेले आहे। आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। याचा आता डिटेल इंट्रोगेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर, आतापर्यंतच्या तपासामध्ये यांच्यावर काही पहिले गुन्हे दाखल आहेत का? हां, त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत आहोत। त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे। जालना येथे तसंच बुलढाणा येथे काही गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली आहे, परंतु आम्ही अजून त्याची पुष्टी केलेली नाहीये। रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेत आहोत। तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ। मुद्देमाल सर्व सापडला तर काही बाकी आहे? मुद्देमाल त्यांच्याकडे जो आतापर्यंत त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे 4 लाखाचा आहे। अजून त्यांचे कस्टोडियल इंट्रोगेशन मध्ये काही मुद्देमाल शिल्लक असेल तर तो मिळेल।